माहीत आहे की आपण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। तसंच व्यक्तिमत्व विकासामध्ये विविध घटक येतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं वैयक्तिक आरोग्य हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे। आणि या तुमच्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या विद्यालयात डॉक्टर सचिन मेटकरी आलेले आहेत। तर सर्वप्रथम विद्यालय व संस्थेच्या वतीनं मी डॉक्टरांचं स्वागत करतो। मी कृष्णा कराड या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये पंचकर्म असेल, विविध आयुर्वेदिक उपचार असतील आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सरांचं मार्गदर्शन राहतं। त्यामुळे आम्ही त्यांना ठरवलं की आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरांचं मार्गदर्शन लाभावं। त्यामुळे जास्त वेळ न घेता मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी। आपल्याला हे लेक्चर जे आहेत, हे व्याख्यान आहेत, हे सर्व व्याख्यान हे लेक्चर मुलांपर्यंत घेऊन जाण्याचा उद्देश हा एकच आहे। आयुर्वेद, घरगुती उपचार हे सर्व प्रत्येक घरामध्ये पोहोचलं पाहिजे, सर्वांना हे समजलं पाहिजे। कोणताही मोठा आजार होण्याआधी त्याची सुरुवात ही छोट्या आजारापासून होते। हे छोटे छोटे आजार जर आपण छोटे छोटे घरगुती उपाय करून जर घरच्या घरी ठीक झाले तर तुम्हाला मोठ्या आजारांना सामोरं जावं लागणारच नाही। जेवढे तुमचे शिक्षक आहेत, हे शिक्षक ज्यावेळेस लहान होते तुमच्या वयाचे, त्यावेळेस त्यांच्या गावामध्ये किती दवाखाने होते असं विचारा त्यांना। आता लगेच नको, मी गेल्यानंतर विचारा। 3-4 गावामध्ये एखादा दवाखाना होता, तालुक्यामध्ये एखादा दवाखाना होता। त्याच्या थोडंसं आधी गेलात तर आपल्याकडे दवाखाने नव्हतेच। मग कोण होते? वैद्य होते, ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो। हे वेगवेगळे जेवढे तुमच्या जवळपास असणारी वनस्पती आहेत, फळं आहेत, पालेभाज्या आहेत, आपल्या घरातील काही मसाल्याचे पदार्थ आहेत, हे सर्व औषध म्हणून याचा वापर केला जायचा। मग त्याच्या आधी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आजी असायची, त्या आजीबाईचा बटवा असायचा। त्या बटव्यामध्ये असे वेगवेगळ्या वनस्पती असायच्या। मूल रडत गेलं, माझ्या पोटामध्ये दुखते, तर आजीबाई त्यातली एखादा वनस्पती काढायची, मसाल्याचा पदार्थ काढायची, दगडावर घासायची किंवा पाण्यामध्ये उकळायची आणि ते प्यायला द्यायचं। आणि 2-3 मिनिटांमध्ये जे रडणार मूल आहे, बाळ आहे, ते हसायचं। एखादं म्हटलं की भूक लागत नाही तर त्याला लगेच त्या बटव्यातून एखादा पदार्थ काढून खायला दिला जायचा। मग हे फक्त बटव्यामध्येच औषध आहेत का? नाही। तुम्ही जिथे बसलेला आहात इथून तुम्हाला जे जे दिसतं हे सर्व औषधं आहेत। तुम्ही ज्या जमिनीवर बसलेला आहेत हे सुद्धा औषध आहे। कारण हे मानवी शरीर जे आहे, हे मानवी शरीर पंचमहातत्वातून, पंचमहाभूतातून बनलेलं आहे। कोणती कोणती सांगा बरं? अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल, या पंचमहाभूतातून आपले हे मानवी शरीर निर्माण झालेलं आहे। मग आजार कधी होतात तुम्हाला? ज्यावेळेस या पंचमहाभूतातून एखादं महाभूत तत्व कमी होतं किंवा दूषित होतं, त्याच वेळेस तुम्हाला परिणाम स्वरूप म्हणून आजाराने रोग होतात। जर आपल्या शरीरामध्ये हे पंचतत्व, पंचमहाभूती जर बॅलन्स असतील, व्यवस्थित असतील, तर तुम्हाला कोणत्याच आजाराचं किंवा रोगाचा व्हायचा संबंध येत नाही। बरोबर आहे? पूर्वी जेवढी मुलं होती, ही सर्व मुलं तब्येतीनं वगैरे असे दष्टपुष्ट असायचे, कारण त्या मुलांच्या पायात चप्पल हा प्रकार खूप कमी असायचा। मैदानावर खेळायचे, दिवसभर मातीमध्ये वगैरे असायचे, त्यामुळे त्यांचं पृथ्वीतत्व आहे ते व्यवस्थित असायचं। मोकळ्या हवेत फिरायचे, मोकळी हवा असायची, व्हेंटिलेशन असायचं। त्यामुळं काय व्हायचं तर आकाशतत्व, वायुतत्व व्यवस्थित असायचं। भरपूर पालेभाज्या, फळभाज्या खायला भेटायचे, त्यामुळे अग्नितत्व व्यवस्थित असायचं। तुमचं जे राहणं आहे, हे राहणं जर व्यवस्थित असेल, तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित असेल, तुमचं खाणंपिणं व्यवस्थित असेल, तर तुम्हाला कोणतेच आजार होत नाही। मग पूर्वी घरामध्ये लोकांचे कुठे बदाम, काजू, पिस्ता असायचे नाही। तुमच्या घरात जी भाजी भाकरी आहे, ही भाजी भाकरी तुम्हाला निरोगी आनंदी ठेवायची। बरोबर आहे ना? आता श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यामध्ये तुमच्या जवळपास तुमच्या गावामध्ये, मार्केटमध्ये वेगवेगळ्या श्रावणातल्या भाज्या येतात। आता ज्या भाज्या असतात त्यानंतर पावसाळ्यामध्ये असतात का किंवा हिवाळ्यामध्ये असतात का, उन्हाळ्यामध्ये असतात का? नाही। प्रत्येक ऋतूमध्ये ह्या वेगवेगळ्या भाज्या येतात। हे वेगवेगळ्या भाज्या कशासाठी असतात? तुमच्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत, या घटकांची पूर्तता करण्यासाठी या भाज्या असतात।
किती लोकांना आघाडा माहीत आहे? हात वर करा. आघाडा माहीत आहे का नाही? गणपतीला वाहतो आपण. गणपती बाप्पांना आघाडा वाहिल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजाच व्यवस्थित होत नाही. ही श्रावणातील भाजी आहे, माहीत नाही आघाडा. जर गावाकडच्या मुलांना आघाडा माहीत नाही तर मग शहरातल्या मुलांनी काय करायचं? काय म्हणतात तुमच्याकडे? आघारडा म्हणत असतील, पण त्याला शास्त्रोक्त आघाडा म्हणतात, अपामार्ग म्हणतात, आगस्त म्हणतात. बरोबर आहे. तर हा जो आघाडा आहे, ए लेकरांनी चर्चा नाही करायची. मी फक्त एकटा बोलणार, तुम्ही फक्त ऐकायचं. बस, फक्त मी एकटा बोलणार, तुम्ही फक्त ऐकून घ्यायचा. आता हा जो आघाडा आहे, हा आघाडा हा फक्त श्रावण महिन्यामध्ये येतो. तो जवळपास पुढे 4-5 महिन्यापर्यंत असतो. ह्या आघाड्याची मूळ आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. हा आघाडा तुमच्या शरीरातील वाताचं प्रमाण कमी करतो. ह्याची जर भाजी आपण मेथीच्या भाजीसारखी जर बनवून खाल्ले, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात, शरीरात वाढलेला वात कमी होतो, पोटाच्या समस्या ठीक होतात. ह्याची जी मूळ आहे, ही मूळ तुमच्या शरीरात जेवढे विषारी पदार्थ ते बाहेर काढते. एखाद्या व्यक्तीला विंचू चावला, मुंगळा चावला, मुंगळी चावली, कीटक चावलं, गोम चावली, काही चावू द्या, कोणतंही कीटक चावू द्या, कुत्रा चावला, ही जर मुळी उघडून जर त्या ठिकाणी लावली तर त्याचं जे विष आहे हे शरीरामध्ये पसरत नाही. मग अजून काय उपचार करता येईल? हीच मुळी चेचायची, कपभर रस काढायचा, पाण्यामध्ये मिक्स करून चेचायची खलबत्त्यात, गाळून कपभर रस काढायचा, चमच्या प्यायचा. 10-15 मिनिटांमध्ये तुमच्या शरीरात जे विष पसरले ते सगळं ठीक होतं. आमचे एक मित्र आहे सूर्यवंशी सर, त्यांचं 4 महिन्याचा नातू आहे आणि त्याचा अंगावरती भुंगा पडला आणि तो चावला. त्याला चावल्यानंतर 10 मिनिटांमध्ये लगेच ती मांडी वगैरे सुजली, अशी तर ठणकाय लागली, लाल झाली मांडी पूर्ण. ती बाळ किंचायला लागलं. 4 महिन्याचं बाळ आहे, ओरडायला लागलं भरपूर. मग घरातले लोक वगैरे सगळे घाबरले, कुठं न्यायचं, काय, कुठले डॉक्टर, संध्याकाळची वेळ आहे, काय करायचं? ते म्हणले थांबा डॉक्टरांना फोन करून बघू आपण. मला फोन केला, डॉक्टर साहेब आहात का दवाखान्यात? होते काय सांगा? म्हणले आमच्या नातूच्या अंगावरती भुंगा पडलाय, तो चावलाय मांडीला, मांडी सुजले, लाल झाली आणि तो खूप किंचाळतोय, काय करता येईल? एक काम करा, तुम्ही जिथे आहात तिथे कुठेतरी जावा, आघाडीचं फक्त तुम्हाला मुळी भेटते का बघा. आता ही जवळपास 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. उन्हाळ्यात आता आघाडी झाडं नसतात, पण जर कुठे असेल आजूबाजूला तर त्याची फक्त मुळे आणा, उघडा आणि त्या फक्त ज्या ठिकाणी दंश केला त्या ठिकाणी 1 थेंब 2 थेंब टाका, वारंवार टाकत राहावा. 2-3 वेळा लावलं फक्त 10 मिनिटांमध्ये जे रडणारं बाळ ते हसायला लागलं, खेळायला लागलं, जी सूज होती ती सूज कमी झाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले डॉक्टर साहेब आपण म्हटले एवढे मोठे मोठे दवाखान्यात पण छोटे छोटे आजारांसह आपली लोक की आपली बाळं निरोगी राहू शकतात. जर तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणतेच आजार होत नाहीत. आज भारत देशामध्ये लाईफस्टाईल एवढी बदललेली आहे. आपल्याला परदेशातील लोकांसारखं जीवन जगायचं आहे, पण परदेशातील लोक तिथलं जसं हवामान आहे, तिथलं जसं वातावरण आहे त्या पद्धतीने जीवन जगतात ना, क्लायमेट आहे, त्याला त्या गोष्टी सूट होतात. तिथे उठले उठले बेड टी घेतात. आपणही बेड टी पिलं पाहिजे, पण त्या लोकांना तिथे बर्फ पडतो, त्यामुळे तिथे त्यांना ते सूट होतं. आपल्याकडे बर्फ पडतो का? आपण कोणत्या प्रदेशामध्ये राहतो? भूगोलमध्ये शिकला असाल ना, उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो. इथलं वातावरण कसं आहे? गरम आहे. चहा कोणता पदार्थ आहे? गरम आहे. मग जर गरममध्ये गरम टाकलं तर तो उद्रेकच होणार, त्याचा साईड इफेक्टच होणार ना तुम्हाला. चहा आपल्या लोकांनी पिण्याची गरज नाही. चहा पिणे, वेगवेगळे कपडे घालणे, तिथल्या परदेशातील लोकांचं बघून जर आपण लाईफस्टाईल तशी ठेवली, आपली जीवनशैली तशी ठेवली, तर याचा परिणाम काय होतो माहीत आहे? भारत देशामध्ये प्रत्येक मिनिटाला जवळपास 4 ते 5 लोक हे हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू पावतात. प्रत्येक एका मिनिटाला. एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 गुणुले 4 240. 240 गुणुले 24 5.5 ते जवळपास 6,000 लोक प्रत्येक दिवशी हृदयविकाराने जातात. 2022ला भारत देशामध्ये 14,66,000 कॅन्सरचे रुग्ण होते. भारत देशामध्ये 14,66,000. आज ते जवळपास 15-16 लाखापर्यंत गेले असतील. भारत देशामध्ये 10 कोटी जवळपास शुगरचे रुग्ण आहेत, ज्यांना मधुमेह डायबिटीज आहे. 11 कोटीपर्यंत असे लोक आहेत ज्यांना मधुमेहाची सर्व लक्षणं आहेत.
हे सर्व कशामुळे होतं माहीत आहे तुम्हाला? आपल्या संस्कृतीचा पण अनादर केल्यामुळे होतं. आपली जी संस्कृती आहे, आपली संस्कृती काय आहे? सकाळी लवकर उठावं, आंघोळी करावं, पोटभर जेवण करावं, म्हणजे जेवढी भूक आहे तेवढे जेवण करावं. त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही घरी याल, शाळेतून याल, कामावरून याल, शेतातून याल, आल्यानंतर भूक लागली, भूक लागल्यानंतर पोटभर जेवण करावं, झोपून टाकावं. बरोबर, ही आपली संस्कृती आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? सकाळी उठल्यानंतर 2 तास मोबाईल डोचत बसायचं. तर टॉयलेटमध्ये गेल्यानंतर 2-2 तास लोक बाहेर येत नाहीत. बरं, हे सांगतात कोण आम्हाला? त्यांचे नातेवाईक सांगतात. गुडघेदुखीसाठी जर लोक आमच्याकडे आले, आम्ही म्हणतो काय काम काय करतो? काय नाही, निवांत असतो. मग निवांत असणाऱ्या लोकांची गुडघे का दुखतात? पूर्वी खूप शारीरिक श्रम झालं का? नाही. उभारून काम करता का? नाही. वयस्कर पण नाही, तुमचं 30-35 वय आहे तुमचं, मग गुडघे कसं काय दुखतात? त्यांच्या मिसेसने सांगितले. अहो म्हटले, हे टॉयलेटमध्ये गेले की 2 तास बाहेर येत नाही. मग ते बसून 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 तो ताण कशावर येतो? गुडघ्यावरती, गुडघ्याच्या लिगामेंटवरती येतो. बरं, मोबाईलमध्ये काय वेगळं बघणार? तेच तुमच्या रील, शॉर्ट्स, व्हिडिओ, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, अजून काय काय असते. हां, त्याचा फायदा तुम्हाला काहीच होत नाही. त्याचा फायदा करून घ्या. त्याच्यावरती अशा काय गोष्टी भेटतात तुम्हाला, जेवढी मुलं अभ्यास वगैरे करतात, अभ्यासाच्या अशा खूप गोष्टी भेटतात. जो टॉपिक तुमचा शाळेमध्ये क्लिअर झालेला नाही, जी कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही, ती तुम्ही वापर करून राहू शकता. मोबाईल असं वापरू नका मला अजिबात म्हणायचं नाही. त्याच्यापासून तुम्ही फायदा करून घ्या तुमचा काय. तर आपल्या घरामध्ये 3 ते 4 विषारी पदार्थ आहेत, ज्यामुळे आपल्याला शुगर, BP, थायरॉइड, कॅन्सरसारखे विकार होतात. ते आजपासून बंद करता येणार नाहीत, पण कमीत कमी आपण कमी करू शकतो. कमी करू शकतो ना. हे मुलांजवळ सांगायचं कारण काय आहे? शिक्षक आणि विद्यार्थी हा समाजातील खूप मोठा एक घटक आहे. कारण ही जी मुलं आहेत, ही भविष्यात समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि हे जे शिक्षक आहेत, हे शिक्षक भविष्यामध्ये प्रत्येक वर्षी हजारो मुलांना समाजासाठी तयार करणार आहेत. आपल्या घरातील काय महत्त्वाचे 4 ते 5 विषारी घटक आहेत, जे तुमच्या शरीरासाठी अपायकारक आहेत. नंबर 1, मैदा, मैद्याचे पदार्थ आणि बेकरी प्रोडक्ट. हे तुमच्या शरीरातील, तुमच्या घरातील विषारी पदार्थ जे शरीरामध्ये जाऊन तुमचे आजार निर्माण करतात. किती लोक असे जी सकाळची चपाती संध्याकाळी खातात, रात्रीची चपाती सकाळी खातात. 2 दिवसापूर्वी चपाती कोण खातं आपल्याकडे? ठीक आहे, सकाळची संध्याकाळपर्यंत आपण कोणी खाऊ शकतो. ठीक आहे, रात्री 2 दिवसापूर्वी चपाती आज खाता का? नाही खात. का? शिळी झाली. जे बिस्किट खाता ना, ते बिस्किटवर तारीख लिहिलेली बघा किती असते, 1 वर्षापूर्वीची. मग ते बिस्किट आहे का बिस्कुट आहे? 1 वर्षापूर्वीची तुम्ही शिळे बिस्किट खाता आणि 2 दिवसापूर्वी चपाती खात ना, का? शिळे आहे. मग शिळा आहे का शिळेचा बाप आहे? मुरलं ते, कुजलं सगळं ते. हे जे मैदा वगैरे आहे, हे आपल्यासाठी नाही आहेत. बिस्किट आपल्यासाठी नाही आहेत. आपल्याकडे रोज आपण ताजे अन्न बनवू शकतो. जिथं बर्फ पडतो, ज्या ठिकाणी रोज नवीन पदार्थ बनवले जात नाहीत, अशा लोकांसाठी बिस्किट आहे. आपल्याकडे रोज हवं ते आपण बनवू शकतो. जिथे भाज्या भेटत नाहीत त्या लोकांसाठी बिस्किट आहे. आपल्याकडे भरपूर भाजीपाला आहे, भरपूर फळं आहेत, आपण त्याचा वापर करून ते खाऊन निरोगी राहू शकतो. एक काय मैद्याचे पदार्थ आजपासून घरात सांगायचं आणू नका. पाहुण्याला तर पाहुण्यांना सांगायचं तुमच्या आमच्यावर प्रेम आहे का? आहे. मग प्रेम आहे तर कशाला बिस्किट देता खायला मला? बिस्किट खायचं नाही. बिस्किटच्या ऐवजी तुम्ही ताजी चपाती भाकरी खाऊ शकता. सकाळी जर ते घरात बनत नसेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. कोणती फळं खावा? जी स्वस्त भेटतील ती फळं खावा. जास्त महागडी फळं नाही खायची. जी फळं तुम्हाला मार्केटमध्ये स्वस्त भेटतात ती फळं तुम्ही खायची. मैदा आजपासून बंद. साखर आणि साखरेचे पदार्थ बंद करायचे. मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पदार्थ वापरायचे. साखरेच्या ऐवजी काय वापरायचं? गूळ वापरायचा. साखर हा असा पदार्थ आहे जो बनण्याआधी त्याचा गूळ बनवला जातो. त्याचा पाक असतो गुळासारखा, काळा असतो, पूर्ण काळा. त्याच्यामध्ये एवढी केमिकल मिसळले जातात, एवढी प्रक्रिया केली जाते की ते पांढरं शुभ्र होतं. मग किती केमिकल मिसळले असतील त्यामध्ये? ज्यावेळेस एखादा कपडा मळलेला असतो तो धुण्यासाठी तुम्ही निर्म्यात भिजू घालता.
साबण लावून चोळता, अर्ध साबण तर ती चोळून घालतात, त्यावेळेस ते स्वच्छ होतं, बरोबर आहे. मग हे जी घाण रस आहे, हा ह्याच्यात किती केमिकल मिसळल्यानंतर स्वच्छ होत असेल. त्यामुळे सर्वात जास्त केमिकल हे साखरेमध्ये पण आहेत. पूर्वी लोक साखर खायचे का नाही, गूळ असायचा घरामध्ये, चहा वगैरे हा प्रकारच नव्हता. त्यामुळे आजपासून साखर बंद, साखरेचे पदार्थ बंद, साखरेच्या ऐवजी काय वापरायचा, गूळ वापरायचा. त्यानंतर घरात गेल्यानंतर किंवा घरातून बाहेर जाताना आलेल्या लोकांना चहा द्यायचा नाही, आणि आपण बाहेर जाताना चहा प्यायचा नाही. चहा का प्यायचा नाही? कारण ब्रिटिश भारतामध्ये येण्याआधी भारतात चहा नव्हताच. इंग्रज जोपर्यंत भारतावर राज्य केलं नाही, ते भारतात येत नव्हते, तोपर्यंत भारतामध्ये चहा नव्हता. 1453 मला ते कॉन्स्टँटिनोपल शहराचा पाडाव झाला आणि ब्रिटिश भारतामध्ये आले समुद्री मार्गाने. त्याच्या आधी पण ते येत होते मधून, तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र असं पार करून. तोपर्यंत भारतामध्ये चहा नव्हता, कारण तोपर्यंत भारतात जे ब्रिटिशांचं राज्य नव्हतंच. ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांना तिथली सवय आहे की उष्ण पदार्थ उठल्या उठल्या काहीतरी घ्यायचं, म्हणून ते चहा घेत होते. आणि ते चहामध्ये दूध टाकत नव्हते. हे भारतातील चहा आहे ज्यामध्ये दूध टाकलं जातं. आज ही जेवढे आसाम वगैरे ह्या भागाचे चहाचे मळे आहेत ना, हे सर्व चहाचे मळे ब्रिटिशांचे आहेत, जे 100 200 वर्षासाठी त्यांनी लीजवर घेतलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले आहेत. आणि जो चहा आपण पितो हा एकदम निकृष्ट दर्जाचा चहा असतो. तुम्ही जर भाजी एखादी सुकवली, वाळवली, ती उचलल्यानंतर खाली चुरा पडतो की नाही, हा चुरा म्हणजे आपण, जो निकृष्ट दर्जाचा चहा. आणि जो A1 फर्स्ट क्लास एक नंबर जो चहा आहे, तो सुकलेल्या भाजीसारखा असतो, जो फॉरेनमध्ये पाठवला जातो. आणि चुरा आपण पितो. बरं, जो चुरा आपण पितो, या चुऱ्यातून सुद्धा ते पैसे कमवतात. भारत देशात जेवढी लोक चहा पितात, हे सर्व लोक चहाचे पैसे अजूनही ब्रिटिशांना देतात. बरं, ते चहा पितात, चहा पिल्यानंतर पोटामध्ये काय होतं, आतड्याचे प्रॉब्लेम. चहा पिल्या 1 मिनिटात भूक मरते म्हणजे काय होतं, आतडं तुमचं बधीर झालं, त्याला सेन्स गेले, आता भूक समजत नाही. 1 कप चहा प्या भूक लागल्यानंतर, आणि 1 कप पाणी प्या. पाणी पिल्यानंतर किती वेळात पुन्हा भूक लागते बघा, आणि चहा पिल्यानंतर पुन्हा किती वेळात भूक लागते बघा. चहा पिल्यानंतर खूप वेळाने भूक लागते. मी जवळपास 10 वर्ष झाले असतील, 10 नाही 13-14 वर्ष झाले असतील चहा नाही पिलो. सकाळी उठल्यानंतर काय भूक लागेल तेव्हा जेवढी भूक असेल तेवढं जेवण करायचं, नाश्ता करायचा, भूक लागल्यानंतर जेवण करायचं, हा एक नियम पाळायचा. त्यामुळे चहा आजपासून बंद, चहाचा हा विषय डोक्यातून काढून टाकायचा. कोणते कोणते पदार्थ सांगितले, मैद्याचे पदार्थ, बिस्किट बंद, बेकरी प्रोडक्ट बंद, त्यानंतर साखर सांगितली, नंतर चहा सांगितला. लक्षात येते का? पुन्हा प्रश्न विचारणार आहे मी. हां, कुरकुरे, अरे हे जे घटक आहेत ना, हे आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही, अनावश्यक घटक आहेत. हे सर्व अनावश्यक घटक आहेत आपल्याकडे. हे बंद करायचं आजपासून. ह्याचा आपल्या शरीरासाठी काहीच फायदा नाही. मी म्हणतो जेवढी लोक चहा पितात ना, हे सगळे देशद्रोहीच आहेत, कारण हे पैसे देतात फॉरेनमध्ये. तुमचं जर देशावर प्रेम असेल तर आजपासून चहा खरेदी करणं बंद करा. 1000 कोटीचं बजेट फक्त चहाचं आहे भारत देशामध्ये, 1000 कोटीचं बजेट. चहाच्या ऐवजी लिंबू सरबत घ्या. लिंबू सरबत जमत नसेल, गाईचं दूध असेल, म्हशीचे दूध चालेल, पण खात्रीशीर असेल तर, नसेल तर तेही बंद करा. कारण कोणतंही प्राण्याचं कोणतंही पिल्लू, गाईचं पिल्लू आता दात आले आणि जो चारा खायला लागला तर ते पुन्हा दूध पित नाही. दुधातून जेवढे घटक भेटतात आपल्याला, आज 68 रुपये 70 रुपये दूध असेल, ज्यांना प्यायला भेटेल चांगलं ओरिजिनल त्यांनी घ्या. कॅरीबॅगमधील दूध बंद, त्यामध्ये दूध नसतं, ते केमिकलचं सगळं पावडर आहे सगळे, त्याचे मोठे परिणाम आपल्या शरीरावर होतात. दूध चांगलं ओरिजिनल भेटत असेल तर प्या, त्याच्यावेळी तुम्ही फळं खाऊ शकता. आणि दुधातून ज्या प्रॉपर्टीज भेटतात तुम्हाला, कॅल्शियमवर भेटतं, त्यापेक्षा जास्त कॅल्शियम. आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा दूध पितो आपण आईचं दूध, त्यामध्ये जवळपास 80 प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर पितो गाईचं दूध, 120 प्रॉपर्टी असतात. त्यानंतर पितो म्हशीचं दूध, त्यामध्ये 250 प्रॉपर्टी असतात. या सर्वात जास्त प्रॉपर्टी शेवग्याच्या पाल्यामध्ये, शेवग्याच्या भाजीमध्ये असतात, जवळपास 750 ते 800. त्यानंतर असं चिंचेच्या पाल्यामध्ये 2-2.5 हजार प्रॉपर्टी त्यामध्ये. त्यानंतर मोहरीच्या पानामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये 3-3.5 हजार प्रॉपर्टी त्यामध्ये. जे लोक मोहरीचं तेल खातात त्यांचे गुडघे दुखत नाहीत, हाड दुखत नाहीत, ठणठणीत असतात.
मग दुधातून तेवढं काय प्रॉपर्टी भेटत नाहीत आपल्याला. एवढं महागडे घेऊन तुम्हाला प्रॉपर्टी त्यातून काहीच भेटत नाहीत. फळं, पालेभाज्या, तुमच्या आसपास ज्या वनस्पती आहेत यांचा वापर जास्तीत जास्त करा, तर तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता. नाहीतर या लिस्टमध्ये तुम्ही कुठेतरी आज ना उद्या याल. आज तुमच्या गावामध्ये किती, प्रत्येक घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, थायरॉईडचे पेशंट आहेत. मुली तर भरपूर दिसतात. शॅम्पू वगैरे वापरता का नाही? कोणता वापरता? कशात बघून वापरला? टी व्हीमध्ये. त्या टी व्हीनं वाटोळे केले मोठ्या प्रमाणात. ती हिरोईन एक येते, ते ₹2 क्लिनिक प्लस. ते एवढं म्हणण्यासाठी ते 1, 2, 3 किती कोट घेते माहीत नाही आपल्याला. कोट म्हणजे वरचं नाही, रुपये किती घेते माहीत नाही आपल्याला. मग मला सांगा, जी व्यक्ती 2-3 कोटी रुपये एका जाहिरातीची घेते, जिची करोडीची प्रॉपर्टी आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी असताना ती ₹2 शॅम्पू वापरत असेल का? वापरत असेल? हे हिरो वगैरे सगळे आपण बघतो. आता ते नवीन आलं त्यांचं काय तर रमी काय म्हणतात ते, जंगली रमी. ह्यांना एवढा वेळ असेल का जंगली रमी खेळण्यासाठी? नाही. ह्या गोष्टी बघून आपण, तुम्हाला मृगजळ असतं ना, मृगजळ, हे सर्व मृगजळाच्या पाठीमागे धावल्यासारखं आहे. जंगली रमी आओ ना, जाओ ना, पैसे बुडवो ना, मरो ना, फास घेऊ ना, दुसरं काय विषय नाही ना. मित्रांनो, सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी, आपले शिक्षक असतात, आपले आईवडील असतात, घरातील जी मोठी लोक असतात ना, हे सांगितलेलं सगळं ऐकू नका. तुम्हाला वाटणाऱ्या 2 गोष्टी फक्त महत्त्वाच्या ऐका. कारण मृगजळ असतं, तुम्ही जोपर्यंत त्या मृगजळामध्ये असता ना, तुम्हाला समजत नसतं मी मृगजळामध्ये आहे. पाहिलं की नाही मृगजळ तुम्ही? उन्हाळ्यामध्ये असं डांबरीवर बघितलं, आपल्यावर जिथे समोर पाणी वाहत आहे, आपण तिथवर पहिले नाही पाणी, पुढे गेलं, हे हरिण असं ते पाणी बघतच पळत असतं. ते पाणी ठिकाणी गेले, तिथून पुढे गेलं, तिथून पुढे गेलं. हे जाहिरात, हे टी व्ही, हे मोबाईल, हे सर्व मृगजळ आहे. ह्यात तुमचं वय कधी निघून जाईल, तुमचा वेळ कसा निघून जाईल हे आपल्याला समजत नाही. 1 तास जर लेक्चर असेल तर आपल्याला बोर होतं, कंटाळा आला, कधी संपते काय माहिती. आणि तुमच्या हातात जर मोबाईल दिला, 5 मिनटं बघ मी फिरून आलो, त्या 5 मिनटाचे 2 तास कधी होते तुम्हालाही समजत नाही. बरोबर आहे का नाही? हा जो वेळ आहे, हा वेळ तुमचा निरोगी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, स्वतःचा बौद्धिक विकास करण्यासाठी, स्वतःचा शारीरिक विकास करण्यासाठी आहे. हे वेळ पुन्हा भेटणार नाही तुम्हाला. हा वेळ, हे वय, हे पुन्हा नाही. त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथे निरोगी असलं पाहिजे, शरीर तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्ही सर्वजण शॅम्पू वापरत असाल, बरोबर आहे. केसांचे वेगवेगळ्या विकारासाठी सांगतो छोटेशा घरगुती उपाय. केसासाठी आपल्याला, केसात जर कोंडा वगैरे भरपूर झाला असेल, केसांची वाढ होत नसेल, पोषण पाहिजे केसांचं, केस दुधाने धुवायचे. का शॅम्पूमध्ये नसते का मिल्कवाला शॅम्पू, मिल्कवाला साबण असते की नाही? तुम्ही जर केस स्वच्छ दुधाने जर धुतले तर त्याच्यामुळे जो कोंडा आहे तो कमी होतो, केसांची वाढ होते, केसांचं पोषण होतं. खूप जास्त कोंडा आहे, केसामध्ये खाज वगैरे येते, तर अशा वेळेस आपल्या घरात जर ताक असेल तर ताकाने केस धुवायची. तुम्ही महादेवाला कशाने अभिषेक करता? का क्लिनिक प्लसनी? का शॅम्पूनी? महादेवाला कधी शॅम्पू लावून धुतलं का? मग दुधाने का धुतलं जातं? तेवढे त्याच्यामध्ये पोषक द्रव आहेत आपल्या डोक्यासाठी, केसांसाठी. त्यानंतर जर केसांची वाढ व्यवस्थित होत नाही, केसामध्ये किंवा डोक्यामध्ये जखमा झालेल्या आहेत, खूप कोंडा आहे, कडुलिंबाचा पाला आणायचा, मूठभर स्वच्छ धुवायचा, चेचायचा, थोडासा पाण्यामध्ये टाकून उकळायचा. या कडुलिंबाचा जो काढा बनतो, ह्या काढ्याने केस स्वच्छ धुवा. केस काळी होणार, केसातील कोंडा निघून जाणार, डोक्यामध्ये जर जखमा असतील तर जखमा निघून जाणार, इन्फेक्शन ठीक होणार. छोटे छोटे घरगुती उपाय आहेत ना आपल्याकडे. हा कडुलिंब जो आहे, हा कडुलिंब शरीरातील इतरही भरपूर विकार ठीक करतो. पूर्वी लोक कडुलिंबाने दात घासायचे त्या काडीने, बरोबर आहे. पित्ताचा त्रास कमी असायचा, दात मजबूत असायचे, उष्णता शरीरामध्ये नसायची. आता जेवढ्या मुलांना किंवा लोकांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी 7 ते 8 दिवस फक्त रोज सकाळी कडुलिंबाचा 1 चमचा रस प्यायचा. शरीरातील पूर्ण उष्णता ठीक होते. आपण पाडव्याला कडुलिंबाचा पाला खातो का नाही, किंवा त्याचा मोहर असतो तो गुळासोबत खातो का? शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. बरं, कडुलिंबासारखे इतर अजून वनस्पती आहेत. चेहऱ्याचा विकार असेल, ज्या लोकांना चेहऱ्यावर पिंपल आहेत, ज्यांना चेहऱ्याचं तेज वाढवायचं आहे, चेहरा चमकदार बनवायचा आहे, वेगवेगळे फेस पॅक वापरता. फेस पॅक वापरायची गरज नाही. आता वेगवेगळे फेस पॅक असतात. कसे कसे असं सांगा बरं. लेमन असतो,
संत्रा असेल, मोसंबी असेल, पपईचा असेल, कुकुंबर काकडीचा असतो, अजून वेगवेगळे असतात. मग आपण डायरेक्ट ते का नाही वापरायचं? काकडी खिसायची, त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा, 1 चमचा मध टाकायचा, मिक्स करायचं, चेहऱ्यावर लेप द्या, 5 मिनिटानंतर धुवा, चेहरा एकदम मऊ होणार, चमकणार. हा फेस पॅक. पपई खातो आपण, पपईची साल आहे ती चेहऱ्यावर नंतर रगडायची, 10 मिनिटानंतर चेहरा धुवायचा, चेहरा एवढा मऊ होईल, जबरदस्त. अजून छोटे छोटे काय, घरामध्ये दूध असेल तर 1 चमचा दूध घ्या, 1 चमचा बेसन पीठ, अर्धा लिंबू पिळायचा, मिक्स करायचं, चांगलं चेहऱ्यावरती लावायचं. पूर्वी लोक बेसन पीठ वगैरे वापरायचे, डाळी वापरायचे, त्यांनी शरीर वगैरे स्वच्छ धुतलं जायचं. त्यावेळेस लोकांना त्वचेचा कॅन्सर नव्हता. तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल वापरता तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुमची त्वचेचे विकार वाढतात. मी सुरुवातीला काय सांगितलं, पूर्वी गावामध्ये 1 दवाखाना असायचा, रुग्णाची संख्या कमी होती. नंतर गावामध्ये 2 दवाखाने आले, मग रुग्णाची संख्या अजून कमी व्हायला पाहिजे. नंतर गावामध्ये 3 दवाखाने आले, रुग्णांची संख्या अजून वाढली. म्हणजे दवाखान्यातून तुम्हाला आरोग्य भेटू शकतं, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. दवाखान्यातून तुम्हाला फक्त औषध भेटू शकतं, आरोग्य जे आहे हे तुमच्या आहारातून तुम्हाला भेटू शकतं. चला, श्रावणात कोणत्या कोणत्या भाज्या असं सांगा मला. हे सर्व भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. चिगळ, घोळ भाजी माहीत आहे का नाही तुम्हाला? घोळ, त्याचं धपाटा थालीपीठ बनवलं जातं. ही जर रोज 1 मूठभर जर खाल्ली 10-15 दिवस, दम लागणे, धाप लागणे ह्या समस्या ठीक होतात, हृदयाची ताकद वाढते, शरीरामध्ये रक्त वाढतं, पोटाची समस्या ठीक होतात. लाल माठ असतो, तांदूळचा असतो, हे रक्त वाढण्यासाठी खूप चांगले आहेत. डोळ्याची ताकद वाढवण्यासाठी खूप चांगले आहेत. ज्यांना चष्मा आहे, ज्यांना डोळ्याची ताकद वाढवायची आहे, अशा लोकांनी पालेभाज्यांचा बऱ्यापैकी आहारात समावेश नक्की करावा. ज्यांना चष्मा आहे, 15 दिवसामध्ये चष्म्याचा नंबर कमी होतो. आपल्या दारात तुळशी झाड असतं, 2-3 पानं घ्यायची, स्वच्छ धुवायची, चेचायची, हातावर रगडायची, 2-2 थेंब रस टाकायचा, थोडासा झटका बसतो. 15 दिवसानंतर जाऊन पुन्हा नंतर नंबर चेक करा, कमी झालेला असेल तुमचा, नंबर कमी झालेला असेल. कान दुखतो, कानामध्ये तुळशीचा 1 थेंब रस टाकायचा, कान दुखायचा बंद. नाकात हाड वाढलेलं आहे, वारंवार सर्दी होते, शिंका येतात, ॲलर्जेटिक सर्दी आहे, सकाळी उठल्या उठल्या नाकामध्ये 2 थेंब तुळशी रस टाकायचा, ॲलर्जेटिक सर्दी तुमची ठीक होते, सायनस सगळा बाहेर पडेल, नाकातलं हाड वाढलेलं ठीक होतं. मी मोहरीचा फायदा सांगितला, बरोबर आहे. मोहरीचा अजून एक फायदा आहे, ज्या लोकांना वारंवार सर्दी आहे, नाकात हाड वाढलेलं, नाकात मांस वाढलेलं आहे, अशा लोकांनी थोडंसं सोमट झालेलं मोहरीचं तेल रोज रात्री झोपता नाकामध्ये 2-2 थेंब टाकायचं, नाकात मांस वाढलेली समस्या ठीक होते. बरं, आता भरपूर लोकांना दाताची समस्या असतात, दातावर डाग वगैरे आलेले असतात, दात पिवळे असतात. पेरूचं पान घ्यायचं, चावायचं, भरपूर चावाय, 2 पानं चावा, त्याचा रस गिळा, जो चोथा राहतो का नाही त्याने दात घासायचे. 2 दिवसामध्ये सगळे दातावरचे डाग निघून जातात, दात मजबूत होतात. खोकला लागला, पेरूचं पान चावून खावा, खोकला ठीक होतो. कफ भरपूर झालेला आहे, दिवसभर खोकला येतो, 1 चमचा मध घ्यायचा, आपल्या मसाला डब्यातील काळी मिरी घ्यायची, 2 काळी मिरी माहीत आहेत का नाही, काळी मिरीचं चूर्ण करायचं, 1 चमचा मधामध्ये मिसळायचं, चाटून खायचं. हे जर दिवसातून 3-4 वेळा केलं तर एका दिवसातच खोकला ठीक होतो. 2-3 दिवस एक्स्ट्रा करा, ठीक होऊन जाईल. 1 चमचा मध घ्या, 1 चमचा कांद्याचा रस घ्या, मिक्स करा, प्या, खोकला निघून जातो, ताप निघून जातो. उलट्या येत असेल वारंवार तर उलटी यायची बंद होते. काही लोकांना अंगावर गांधी उठतात माहिती आहे का, शीतपित्ताच्या गांधी असतात. आपल्या घरामध्ये सोडा असतो, खायचा सोडा घ्या, निरमा सोडा घ्याल, खायचा सोडा घ्यायचा, पाण्यामध्ये टाका, ते पाणी लावायचं अंगाला, ह्यानी गांधी उठलेली जे आहे ते ठीक होतात. अजून काय करता येईल, 2 मिरे घ्या, चेचा, 1 चमचा तुपामध्ये मिक्स करायचे, शरीरावर लावायचे. जे खाज वगैरे वारंवार येते, जे उष्णता वाढलेली आहे ही लगेच कमी होऊन जाते. ज्या मुलांना स्मरणशक्ती वाढवायची आहे, एकाग्रता वाढवायची आहे, हा हे आमच्या कामाचं आहे, हे सांगा. ज्यांना एकाग्रता वाढवायची आहे, स्मरणशक्ती वाढवायची, अशा मुलांनी मी सांगणार नाही बदाम खावा, कारण बदाममध्ये जेवढी प्रॉपर्टी आहे ते सर्व शेंगदाण्यामध्ये भेटतात. रोज रात्री 1 मूठ शेंगदाणे भिजत ठेवा, सकाळी गुळासोबत खावा. ज्यांना बदाम भेटतील त्यांनी बदाम घ्या, पण बदामपेक्षा जास्त प्रॉपर्टी शेंगदाण्यामध्ये आहेत.
अजून काय करता येईल? वेखंड माहिती आहे तुम्हाला? वेखंड चूर्ण असतं, अर्धा चमचा वेखंड चूर्ण 1 चमचा मधामध्ये मिक्स करायचं, चाटून खायचं, स्मरणशक्ती अजून वाढते. ज्या मुलांना फिट येतात, ज्या लोकांना फिट येतात, ज्यांना मानसिक ताणतणाव असतो, चिडचिड होते, अशा लोकांनी 2 पिंपळाची पानं घ्यायची, स्वच्छ धुवायची, बारीक तुकडे करायचे, 3 कप पाण्यामध्ये टाकायचे, 1 कप होईपर्यंत उकळायचं, 1 कप झाले गाळून घेऊन प्यायचं. किती दिवस प्यायचं? 8 ते 10 दिवस फक्त प्या. ह्यानी स्मरणशक्ती वाढते. बुद्धांना जे बुद्धत्व प्राप्त झालं ते कोणत्या झाडाखाली बसून झालं? पिंपळा झाडाखाली. म्हणजे ते पिंपळा झाडात किती ताकद असेल विचार करा. आपल्या घरामध्ये शुगरचे पेशंट असतील ना घरामध्ये शुगरचे पेशंट? हां, ही शुगर कमी करण्यासाठी 2-3 उपाय सांगतो. नंबर 1, जेवण व्यवस्थित करावं. व्यवस्थित म्हणजे कसं? जेवण व्यवस्थित करणे म्हणजे कसं करणे? मांडी घालून बसायचं, अन्न बारीक चावून खायचं आणि मन त्यावेळेस शांत ठेवायचं. एवढा एक जरी प्रयोग केला 15 दिवस तर शुगर कंट्रोलमध्ये येते. अजून काय करता येईल? शुगरसाठी अजून काय करता येईल आपल्याला? आपल्या घरात मेथीदाणे असतात, 2 चमचे मेथीदाणे रात्री भिजत ठेवा. सकाळी ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यांना पाणी प्यायला सांगा, वरून चावून खायला सांगा. यांनी शुगर कंट्रोलमध्ये येते. थोडंसं फिरून यायचं. रोज सकाळी थोडासा व्यायाम पाहिजे. कोणताही शारीरिक श्रम हे प्रत्येकाला पाहिजे. आता मुलांनासुद्धा, लहान मुलांनासुद्धा शुगर वगैरे वाढते, माहीत आहे? शुगर होते मुलांना. तर हे कशामुळे होतं? तुमची लाईफस्टाईल, तुम्ही जे आता हे बेकरी प्रोडक्ट जास्त खाता, पॅकिंगमधले प्रोडक्ट खाता, ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढतो. पोटदुखीसाठी खूप छान एक घरगुती उपाय छोटा करू शकतो. काहीतरी खाल्लं की पडलं की लगेच पोट दुखतं का नाही? 1 चमचा ओवा घ्यायचा. ओवा आपल्या घरामध्ये असतो. चेचाचा थोडासा 2 कप पाण्यामध्ये टाकायचा, उकळायचा आणि पाणी प्यायचं. 2 मिनिटामध्ये पोटदुखीची समस्या ठीक होते. 2च मिनिटं, 3ऱ्या मिनिट लागत नाही. पित्ताचा त्रास आहे, वारंवार छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या आल्यासारखं वाटणे, अन्नाचं पचन न होणे. 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा जिऱ्यामध्ये थोडीशी खडीसाखर मिसळायची, हे चावून खायचं. छातीत जळजळ होणं 2ऱ्या मिनिटाला बंद होतं. तुम्ही डाव्या कुशीवर झोपलात तरी 3ऱ्या मिनिटाला छातीत जळजळ बंद होते. अशीच औषध घेण्याची गरज नाही, फक्त डाव्या कुशीवर झोपायचं. रात्री झोपताना आपले झोपण्यासुद्धा छोटे छोटे नियम आहेत. हे जरी व्यवस्थित पाळले तरीसुद्धा तुमची स्मरणशक्ती व्यवस्थित वाढते, शरीर निरोगी राहतं. झोपताना रात्री डोके जे आहे हे नेहमी तुमचं पूर्वेला किंवा दक्षिणेला ठेवायचं. किती लोकांचं डोकं पूर्वेला किंवा दक्षिणेला असतं? छान. पाय कुठे गेले पाहिजेत? उत्तरेला. उत्तरेला डोकं करून किती लोक झोपतात? उत्तरेला जर डोकं करून झोपत असाल तर हे चुकीचं आहे. हे आजपासून बंद करा. उत्तरेला तोंड करून अभ्यास करायचा, ते सगळं लक्षात राहतं आपल्या. उत्तर डोकं कधी केलं जातं माहीत आहे का? कधी? गेल्यावर, जाताना. उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून उत्तरेला डोकं केलं जातं. ज्यावेळेस तुम्ही उत्तरेला डोकं करता तर त्यावेळेस शरीराचा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स बिघडतो, ज्यामुळे तुम्हाला डोकं दुखणं, छातीत धडधड होणे, हृदयाचे विकार येतात. त्यामुळे नेहमी उत्तरेला डोकं कधी करायचं नाही. उत्तरेला पाय उद्या चालेल, पूर्वेला किंवा दक्षिणेला डोकं करायचं. अभ्यास करताना मात्र नेहमी लक्षात ठेवा, उत्तरेला आपलं तोंड असावं. अभ्यास करताना जे वाचलेलं आहे, जसं वाचलेलं आहे तसं सर्व लक्षात राहतं व्यवस्थित. छोटे छोटे पाणी पिण्याचे नियम आहेत. पाणी पिण्याचे सुद्धा नियम आहेत. पाणी कसं पिलं पाहिजे? बसून. वा वा वा, छान. काय लोकांनी शिकवलं जातं वरून पाणी प्या. नेहमी पाणी पिताना 2-3 नियम महत्त्वाचे सांगतो. खाली बसायचं, पाणी प्यायचं. हां, आता तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी आहात आणि ते ग्लास तुम्ही तोंडाला लावू शकत नाही तर त्यावेळेस तुम्ही घोट पाणी पिलं पाहिजे. एवढा एक जरी नियम व्यवस्थित पाळला तर भरपूर लोकांच्या पोटाची समस्या ठीक होतात. एवढा एकच नियम. पाणी नेहमी घोट प्यायचं, खाली बसून प्यायचं. उभं राहून पाणी कधीही प्यायचं नाही. तुम्ही उभं राहून पाणी पिला, तुमच्या टाचा दुखायला सुरुवात झाली म्हणा, तुमच्या पोटावरती ताण, पोटाचे विकार सुरू झाले. नेहमी पाणी खाली बसून प्यायचं. घरात असाल पाणी तोंड लावून प्या. घरातल्या डबा घेतलेलं सांगाय डॉक्टरांनी सांगितलंय आणि ते जमत नसेल तर घोट पाणी प्यायचं.
पाणी हे नेहमी जेवण करताना कधीही प्यायचं नाही. जेवणाच्या आधी 20-25 मिनटं चालेल, जेवणानंतर 20-25 मिनटे, पण जेवण करत असताना तांब्या तोंडाला लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला सांगा, भाकरी बनवते आपली आई, त्याच्यावरती पाण्याचा हात फिरवते, बरोबर आहे का नाही? पाण्याचा हात फिरवते का तांब्या ओतते? हां, तसं जेवण करताना एखादं घोट पाणीच चालेल. जर तांब्या ओतला तर ते आंबील होईल, भाकर नाही होणार, बरोबर आहे का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एकदम छोट्या छोट्या गोष्टी. एवढ्या जरी आपण व्यवस्थित पाळल्या, ह्या गोष्टी जर आपण जपल्या, तर आपण निरोगी आनंदी जीवन जगू शकतो. जेवण करताना नेहमी एखादं घोट पाणी ठीक आहे. जेवण झाल्यानंतर एक घोट पाणी प्यायचं, पोटभर पाणी तासाने अर्ध्या तासाने प्यायचं. उभं राहून पाणी गट गट असा आवाज काढून प्यायचं नाही. जेवण हे नेहमी खाली बसावं. आता नवीन वेगवेगळ्या पद्धती आल्या आहेत, उभं राहून जेवण करायचं. त्याला कोणती पद्धत म्हणतात? सर कोणती पद्धत म्हणतात? बुफे. त्याला बुफे नाही म्हणतात, त्याला बफेलो म्हणतात. काय म्हणतात? बफेलो. बफेलो कशी जेवण करते? उभं राहून करते का बसून? मग आपण माणूस आहे का बफेलो आहे? मग आपण कसं जेवण केलं पाहिजे? छान. का उभं राहून करायचं? उभं राहून जेवण करायचं नाही. ते प्राणी आहे, ते बफेला ते बफे. आपण माणूस आहे, पण आपण खाली मांडी घालून नेहमी. तुम्हाला जर निरोगी आनंदी जीवन जगायचं असेल, लक्षात ठेवा, अन्न हे नेहमी पाया पडून त्या अन्नाचे आभार मानून जेवण करायचं. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. अन्न म्हणजे यज्ञकर्मासारखं पवित्र काम आहे. फक्त पोट भरायचं म्हणून खाऊ नका. हे खाल्लेलं जे अन्न आहे, या अन्नातून आपलं शरीर बनणार आहे. हे अन्न तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त करून देणार आहे. म्हणून ते अन्न तेवढं शांत व्यवस्थित बसून त्या अन्नाचे आभार मानून अन्नाला 3 वेळा धन्यवाद म्हणायचं. किती वेळा? 3 वेळा. पहिला धन्यवाद कोणाला? शेतकऱ्याला, जे शेतकऱ्यांनी ते अन्न पिकवलं. दुसरा धन्यवाद ज्याने अन्न तयार केलं. आणि तिसरा धन्यवाद त्या अन्नाला. हात जोडायचे, धन्यवाद 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 3 वेळा म्हणायचं. पण कोणाला म्हणतो हे माहीत पाहिजे. तुमच्या समोर कोणतरी बसलेला असायचं आणि त्याला म्हणायचं तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ते म्हणायचं मला कशासाठी धन्यवाद? तुझं मी खाऊ का म्हणून धन्यवाद? नाही, अन्नाला धन्यवाद म्हणा. हे अन्न तुम्ही ग्रहण करायला सुरुवात करा. हे जे अन्न आहे, हे अन्न तुमचं शरीर होणार व्यवस्थित, बुद्धी व्यवस्थित होणार, संस्कार चांगले होणार. कधी? ज्यावेळेस त्याचं तुम्ही आभार मानेल. एखाद्या मैत्रिणी किंवा मित्रांनी जर तुम्हाला गृहपाठ वही दिली, महागारी देताना म्हणता का नाही धन्यवाद? का म्हणत नाही? थँक्यू म्हणता वय? अरे 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 ठीक आहे, थँक्यू तर म्हणा. थँक्यू नाही म्हटलं तर पुढच्या वेळेस वही देईल का ती? नाही देणार. तसं अन्नाला सुद्धा आभार माना. जेवण झाल्यानंतर फळं खाण्याचे नियम आहेत. फळं खाणे छोटे छोटे नियम. जेवण झाल्यानंतर कधीही फळं खायची नाहीत. मग फळं कधी खावी? फळं ही नेहमी जेवणाच्या आधी खायची. मग जेवणाच्या आधी खाल्ल्यानंतर काय फायदा होतो, नंतर खाल्ल्यानंतर काय फायदा होतो? फळं जे आहेत ना, हे पचन होण्यासाठी 4 तास भरपूर झाले, बरोबर आहे? 3-4 तास लागतात. अन्न पचन होण्यासाठी किती वेळ लागतं? भाजी भाकरी पचन होण्यासाठी 10-12 तास लागतात. मग तुम्ही जर जेवण केलं आणि वरून जर फळं खाल्ली, तर जे अन्न घातलेलं आहे आपण जेवण, हे पचण्यासाठी 10-12 तास लागतात आणि फळं 4 तासामध्ये पचून जातात. मग पचून राहिलेला काय असतो? तो कचरा. हा कचरा शरीरात पडून काय होणार? सडणार, कुजणार. यामध्ये वेगवेगळे ॲसिड आणि गॅसेस तयार होणार, जे आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटा होणार. त्यामुळे नेहमी फळं हे जेवणाच्या आधी खायची. जेवण झाल्यानंतर फ्रूट्स खायचे नाहीत. आईस्क्रीम केव्हा खावं? आईस्क्रीम केव्हाच खाऊ नये. आईस्क्रीम केव्हाच खाऊ नये, ठीक आहे. स्प्राईट कधी प्यावी? उन्हाळ्यात. स्प्राईट कधीच पिऊ नये. थंड पाणी कधी प्यावं? हिवाळ्यात. थंड पाणी हे कधीच पिऊ नये. बघा, थंड पाणी जे असतं ना, हे कशामध्ये थंड केलेलं असतं? फ्रीजमध्ये. फ्रीज हे काय थंड पाणी बनवण्यासाठी बनवलेली मशीन नाही. मग कशासाठी आहे?
ह्या फ्रीजमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत. असे काही इंजेक्शन असतात ज्यांचं टेम्परेचर नॉर्मल राहण्यासाठी, थंड राहण्यासाठी ही फ्रीज बनवलेली आहे, ज्यामध्ये 12 प्रकारचे वेगवेगळे गॅसेस आहेत. हे 12 प्रकारचे गॅसेस काय काम करतात? इंजेक्शनचं टेम्परेचर नॉर्मल ठेवतात. फक्त एवढं करण्यासाठी ही बनवली होती. आपण त्यामध्ये नंतर पाणी ठेवायला लागलो, त्यामध्ये भाजी ठेवायला लागलो, त्यामध्ये रात्रीचं शिल्लक राहिलं अन्न ठेवायला लागलो. त्याचा फायदा होत नाही, त्याचा तोटा होतो. आपल्याकडे काय माहीत आहे का, तुम्ही एखादं फळ आहे डायरेक्ट खायचं, हे डायरेक्ट खाणं बंद झालं. पूर्वी काय असायचं, मार्केटमधून बाजारातून जर आईने काय घरामध्ये फळं आणले, ते पिशवीत ठेवूच तर अवकाश, लगेच धुवून वगैरे पुसून 2 दिवसात ते कार्यक्रम संपलेला असायचा. आता अर्धं कलिंगड कापून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते पुढच्या आठवड्यात बाहेर काढतात. त्यामध्ये तोपर्यंत गॅसेस जातात सगळे, त्याचे प्रॉपर्टी जे आहेत, आवश्यक घटक जे शरीरात ते तर नष्ट होतात. त्यामध्ये उलट जो तयार होतो तो कचरा असतो. एखादा पदार्थ आहे डायरेक्ट खात नाहीत लोक, फ्रीजमध्ये ठेवतात, ते आंबवतात, मुरवतात, ते तळतात, पुन्हा त्याला भाजतात, मग त्यावर वेगवेगळे काय काय टाकायचे टाकतात आणि मग खातात. त्यामध्ये काय राहिलं? कचरा राहतो, फक्त कचरा. फळं जेवढे आहेत ना ते तुम्ही दातानीच चावून बारीक तुकडे करून खाल्ले पाहिजेत. काही लोक अशी बारीक 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 तुकडे करतात फळांचे, ॲपल वगैरे असे बारीक बारीक तुकडे करतात, टाकतात आणि मग खातात. काय राहिलं त्यामध्ये? काहीच प्रॉपर्टी नाही आहेत. प्रॉपर्टी तुम्ही सगळ्या कापल्या. मग काय करावं? ती चावायची, आपण दातानी चावायची, मिक्सरनी नाही. म्हातारे नाहीत ना कोण, दात आहेत ना सगळ्यांचे व्यवस्थित? हां, दात मजबूत राहण्यासाठी सांगतो. ज्वारी असते आपल्या घरामध्ये, ज्वारी मुठभर ज्वारी घ्यायची, तव्यावर भाजायची, चांगली करपली, तिची पावडर बनवायची आणि त्यांनी दात घासायचे. 2 दिवस दात घासा, दात हालायचे बंद, दात मजबूत हो राहतात. कोलगेटने वगैरे दात ते फक्त घाण निघून जाईल एवढंच. दात मजबूत राहण्यासाठी पूर्वी लोक काय वापरायचे? राख वापरायचे, मरेपर्यंत दात असायचे. आता 25-26 लोकांचे दाडा बेडा पडायला सुरू. मी तर म्हणतो आता पुढं असं होणार की पोरं शाळेत त्यांना कवळे बसून येणार. आता म्हातारी माणसं कवळे बसवतात ना, पुढं घरात भांडणं होणार, ही कवळी छोटीची का ही कवळी मोठीची. आता म्हातारी भांडतात, हो ती कवळी माझी आहे, म्हातारी म्हणते नाही नाही ती कवळी माझी आहे. परत मुलं भांडणार, एकमेकाला कोवळे फेकून मारणार. आता काय असेल तर तुम्ही बॉल फेकून मारता, रुमाल फेकून मारता, रबर फेकून मारता. भविष्यात काय होणार? लोक कवळ्या फेकून मारणार. का? तर दातच राहणार नाहीत व्यवस्थित. दात मजबूत राहण्यासाठी काय करायचं? ज्वारी तव्यावर भाजायची, चांगली करपली की पावडर करायची, 3 दात घासायची, दात मजबूत राहतात, एकदम स्ट्रॉंग. दाताचं डोक्यातून टेन्शनच काढून टाका, एकदम व्यवस्थित राहणार. केसासाठी, केस मजबूत राहण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी आपण सांगितलं कडुलिंबाच्या काढा बनवायचा, त्यांनी धुवायची केस. त्याच्यासाठी एक तेल सांगतो. आपल्याकडे तीळ तेल असेल, खोबरेल तेल असेल, ते घ्यायचं, 1 वाटी तेल घ्यायचं. वडाच्या पारंब्या असतात का नाही, वटपौर्णिमेला आपल्या घरातील आई, बहीण, चुलती, आजी कुठल्या झाडाला पुजतात? वडाच्या का कडुलिंबाच्या? हां, त्या वडा झाडाच्या पारंब्या तोडून आणायच्या, कोळ्या कोळ्या पारंब्या 1 मुठभर आणायच्या, बारीक तोडायचे, तुकडे करायचे, थोडेसे चेचायचे, 1 वाटी तीळ तेलामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये टाकायचं. 2-3 जास्वंदीची फुलं टाकायची. ए लेकरा, इकडे बघ की मी सांगतोय, तो केस नाही ते का वाढवायचे, इकडे बघ. काय काय टाकाय त्यामध्ये? वडाची पारंब्या आली, 2-3 जास्वंदाची फुलं, मेथीचे बे घ्यायचे 1 चमचा, चेचाच्या टाकायच्या. हे सगळं मंद आचेवर हलवायचं, रात्रभर तसं ठेवायचं. सकाळी गाळून घ्यायचं आणि केसांना लावायचं. 10 दिवस जरी व्यवस्थित लावलं, केस गळती बंद, केस वाढणार, व्यवस्थित राहणार. केसांसाठी एवढा छान फायदा होतो. हाडं मजबूत करायचे. आपण तिळगुळ दिवशी काय काय खातो सांगा बरं मला? मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ. किती लोक तीळ आणि गुळ खातात? का पांढरे तिळगुळ खातात? त्यात तीळ दिसतच नाही कुठं. मस्त. खरं तिळगुळ कशात आहे? तीळ आणि गुळ यामध्येच खरं तिळगुळ आहे, जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक घटक आहेत. ह्या तिळगुळने तुमचे हाडं मजबूत होतात, शरीरामध्ये रक्त वाढतं, ताकद वाढते, उत्साह, ऊर्जा वाढते. तुम्ही गुळ आणि जर खोबरं खाल्लं तर ह्याच्यामुळे स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. गणपती बाप्पांचा नैवेद्य कोणता सांगा? मोदक कशाने बनवतात? हां, खोबरं आणि गुळ. गुळ आणि खोबरं रोज सकाळी खावा 10-15 दिवस, आणि नंतर बघा स्मरणशक्ती किती जबरदस्त वाढेल, हाडांची ताकद किती जबरदस्त वाढेल.
हाडांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा जबरदस्त आहे. त्वचा विकार असतील, वेगवेगळे त्वचा विकार आहेत किंवा पिंपलच्या समस्या आहेत, कडुलिंबाची पानं घ्यायची, 10-15 कडुलिंबाची पाने, 10-15 तुळशीची पानं घ्यायची, चेचायची, पावडर करायची, पेस्ट बनवायची. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, पिंपल निघून जातील. कुठे त्वचा विकार आहे त्यावर लावा, त्वचा विकार निघून जाईल. तुरटीचं पाणीसुद्धा जबरदस्त आहे. तुरटी जो खडा असेल एखादा तर पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्याने आंघोळी करायची. नंतर बकेटमध्ये ज्यावेळेस नळ सुरू करता एक 5 मिनिट त्यामध्ये तुरटीचा मोठा खडा ठेवायचा, 5 मिनिट ठेवायचं, त्यानंतर आंघोळी करायची. बऱ्यापैकी भरपूर त्वचा विकार असेच ठीक होतात. भरपूर लोकांना मूतखड्याची समस्या असतात, किडनीचे विकार असतात. हे मूतखड्याची समस्या ठीक करण्यासाठी, किडनीचे विकार ठीक करण्यासाठी आपल्या घरच्या घरी एक औषध आहे. किती लोकांना हुलगे माहीत आहेत? हुलगे, त्याला हुलगा, कुळीत पण म्हणतात. हुलगा माहीत नाही? हुलगा घरी जाऊन विचारा, घरचे सांगतात. आता लोक फॅशन, लोकांना तर लाज वाटते हुलगे वगैरे खायला, पण हे हुलगे ह्याचं कडण पूर्वीचे लोक भरपूर खायचे. तुमच्या सर्व शिक्षकाने खाल्लं असेल. ह्याच्यामुळे किडनी स्ट्रॉंग राहायची, शरीरामध्ये रक्ताची वाढ व्हायची, वजन व्यवस्थित. ज्यांना वजन कमी करायचं आहे रोज सकाळी 1 वाटी हुलगे उकडलेले खायचे. 1च महिना खावानंतरच वजन जाऊन चेक करा, वजन कमी झालेलं असणार. वजन कमी करण्यासाठी, शरीरात रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी, किडनी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, मूतखडा विरघळण्यासाठी हुलग्याचं कडण हे खूप गुणकारी आहे. जबरदस्त फायदा होतो याचा. ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात, तुमच्यात कोण नाहीत ना गुडघे दुखणारे? का आहेत कोण? हां, मग बरं आहे. पण तरी सांगतो, आजी आजोबांचे घरात जर कोणाचे गुडघे वगैरे दुखत असतील, पारिजातक झाड किती लोकांना माहीत आहे? पारिजातक, हां, पारिजातकची पानं घ्यायची, 10 पानं घ्यायची, स्वच्छ धुवायची, चेचायची, पाण्यामध्ये टाकायची. 1 चमचा ओवा टाका, थोडीशी सुंठ टाका, उकळा. 3 कपचे 1 कप झाले, गाळ घेऊन त्यांना प्यायला द्यायचं 10 दिवस. गुडघ्याची झीज वगैरे भरून येते, गुडघेदुखी समस्या कमी होते. डोकेदुखी समस्या किती लोकांना आहे? डोकेदुखीसाठी घरगुती उपाय आता काय वापरता तुम्ही? बाम, टायगर बाम, झेंडू बाम, अजून काय वापरता? हां, बॉम्ब संपले? तुम्हाला एक घरगुती बॉम्ब सांगतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक बॉम्ब असतो छोटा, त्याला म्हणतात जायफळ बॉम्ब. काय म्हणतात? हां, हा जायफळ उघळायचं दगडावरती थोडंसं पाणी टाकून आणि याचा उघडासा चंदन लावल्यासारखा लावायचा. 3ऱ्या मिनिटाला डोकेदुखी बंद होते. 4था मिनिट पण लागत नाही, 3ऱ्याच मिनिटाला. बरं, अर्ध डोकेदुखी समस्या असते. आता मला सांगा, पूर्ण डोकं कोणाचं दुखतं आणि अर्ध डोकं कोणाचं दुखतं? काय? अर्ध डोकं दुखतं का कोणाचं? हे बघा, पूर्ण डोकं दुखतं ज्यांना पूर्ण डोकं आहे. अर्ध डोकं कोणाचं दुखतं? ज्यांना, हे 3-4 लोकांनी हात वर केलेत बघा त्यांच्याकडे एकदा. आपल्या घरामध्ये हिंग असतं का नाही? हिंग, हिंग माहिती आहे ना? 1-2 चिमूट हिंग पावडर घ्यायची, पाण्यामध्ये टाकायची, थोडीशी मिक्स करायची, वस्त्रगाळ करायचं. हे पाणी नाकामध्ये टाकायचं. कोणत्या नाकामध्ये टाकायचं? ज्या बाजूचं अर्ध डोकं दुखतं त्या बाजूच्या विरुद्ध नाकामध्ये टाकायचं. बेड असेल असं खाली डोकं सोडायचं, 2-2 थेंब टाकायचं पाणी. 3 दिवस टाका. टाकल्यानंतर 3ऱ्या मिनिटाला बंद होतं. 3-4 दिवस टाकली कायमचं बंद होतं. फक्त मैद्याचे पदार्थावर हे थोडे पथ्य पाळायचं. जे एकदा बंद केले की बंद. पाहुण्याच्या घरीवर गेले की ते दिले लगेच खायचं नाही. तर जेवण देताय का? द्या, पोटभर जेवण करायचं. शिळी भाकरी चालेल पण बिस्किट चालणार नाही. तुम्ही ना पोटावर पाय आणताय का? कधीतरी ठीक आहे, चलो कधीतरी, पण कधी तर रोज होऊ नये. दिवसातून 3-4 वेळा कधी तर होऊ नये म्हणजे झालं. तुम्हाला कधी तर खायला सांगितले, दिवसातून किती वेळा झाले? 3 वेळा कधीतरी झाले. असं नाही करायचं, बरोबर? असं नाही कधी करायचं. बरं, ज्या लोकांना उंची वाढवायची आहे, हां, उंची वाढवण्यासाठी छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. किती लोक दिवाळीमध्ये किल्ला बनवतात? अरे वा, छान, बरोबर आहे. हे किल्ल्यावरती तुम्ही एक वनस्पती टाकता, छोटे छोटे बिया टाकता. कशी असतात? मोहरीसोबत अजून एक वेगळी बी असते. ती कशी असते? हळीव. 1 चमचा 10 वर्षापर्यंत 1 चमचा, 10 वर्षापासून 20 वर्षापर्यंत 2 चमचे. 1 चमचा 1 कप दुधामध्ये टाकायचं, उकळायचं, त्यामध्ये थोडंसं गूळ टाका
आणि उभं राहून रोज सकाळी एवढं खीर प्यायची फक्त. किती दिवस प्यायची? महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने प्यायचं चालेल, काय अडचण नाही. पण दूध बॅगमधील घ्यायचं नाही. आणि जे लोक 10 वर्षापासून पुढे आहेत त्यांनी 2 चमचे टाकायचं, उभं राहून प्यायचं. याच्यामुळे तुमची उंची वाढणार, हाडे वगैरे मजबूत होणार. ज्या मुलांना धावताना वगैरे त्रास होतो, लगेच दम लागतो, धाप लागते, अशा लोकांनी रोज रात्री 1 मूठभर हरभरे भिजत ठेवायचे. काय भिजत ठेवायचं? सकाळी तेवढे हरभरे आणि गूळ खायचा. 1 मूठभर भिजले हरभरे आणि गूळ खायचा. तुम्ही घोड्यासारखे धावणार. घोडा काय खातो? खातो का नाही? घोड्यासारखे धावणार तुम्ही. मला सांगा, कोणती म्हैस असेल, म्हैस. आपण जर धावायचं म्हटलं तर आपण किती धावतो? 1 राऊंड धावतो आणि थकतो. म्हशीचं पिल्लू 1 राऊंड धावून थकतं का? ते काय खातं? चारा, पालेभाज्या. म्हणजे ह्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. तुमच्या आहारामध्ये पण तेवढ्या पालेभाज्या वाढल्या पाहिजेत. बिस्किट वगैरे, मैदा हे प्रकार कमी झाले पाहिजेत. मॅगी किती लोक खातात? मॅगी खाऊन तुमचं आरोग्य मागं जाणार, पुढे नाही जाणार. कसं जाणार? मागे. किती मिनिटात बनते मॅगी? 2 मिनिटात वाटुळं होणार. 3रा मिनिट लागणारच नाही तुम्हाला. 2 मिनिटात काय होणार? वाटुळं. साबण वापरतात आता बऱ्यापैकी. साबण ते एखादी हिरोईन ती टी व्हीवर मस्तपैकी असं म्हणते, ती दाखवते मस्त. 10 रुपयाला कोणता साबण असतो तो? हां, संतूरवाली मॉम. लोकांच्या आपल्याकडे शेतात काम करणारे लोक संतूर संपवून टाकले त्यांनी 10-15, तरी आपल्याकडे काय चेहऱ्याचा काय फरक पडे ना. काय असतं माहीत आहे का? हे जाहिरात जे आहेत ना, ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. हे साबण वगैरे जे आहेत ना, आपल्याकडे साबण जे आपण वापरतो अंगाला लावण्यासाठी, परदेशात हे साबण फक्त हात धुण्यासाठी, टॉयलेट धुण्यासाठी वापरतात. कुत्रे धुण्यासाठी. ते कुत्रे जाहिरात येते. कुत्रा कशाने धुतला माहीत आहे का? कोणत्या साबणाने? हां, लायबॉयने धुतला. लायबॉयने कुत्रे धुतात लोक. आपण काय धुतो? तोंड. मग कशाने तोंड धुवायचं? बेसन पीठचा सर्वात बेस्ट वापर होतो. बेसन पीठ जबरदस्त. पूर्वी लोक काय शिक्क काय वर केसांना लावायचे. किती लोक शिक्क काय लावतात आता? नाहीत कोण लावत, कमी असतील. जे लावतात त्यांची केस बघा एकदा, वाढले असतील. ओढू नका एकमेकांची केस कोणाचे वाढलेत म्हणून. शिक्क काय लावणारे केस मजबूत असतात, एकदम स्ट्रॉंग असतात. तोत्र बोलतं का कोण आपल्याकडे? हां हां एक घर होते, एका घरामध्ये 3 मुली होत्या. किती? हां, समोर लक्ष द्या. बटे सावधान. हां, एका घरामध्ये किती मुली होत्या? 3 मुली होत्या. म्हणजे मुलींचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर आता ते वडील काय म्हणले, पाहुणे बोलवायचं आणि तुमचं एकदा लग्न करून टाकायचं. काय करायचं? मग पाहुणे यायचे, बघायचे, जायचे, यायचे, बघायचे, जायचे. त्यांना कोण पसंतच करत नव्हतं. मुली दिसायला छान होत्या, देखण्या होत्या, सुंदर होत्या, स्वयंपाक बनवायच्या, छान चविष्ट स्वयंपाक असायचा. म्हणजे मुलींना पसंतच कोण करायचं नाही. मग वडिलाच्या लक्षात आलं, आपल्या मुली कशा आहेत? पोथरे आहेत. कशा आहेत? तिन्ही एक नाही, तिन्ही पण कशा द्या? चोचरे बोलतात, बोबडू बोलतात. म्हणून आपल्या मुलीनं कोणी पसंत करत नाही. मग तो काय करतो? अक्कल लावतो. तो म्हणतो, पाहुणे आल्यानंतर मुलींना सांगतो, आज कुणीही बोलायचं नाही. पाहुण्यांनी किती जरी बोललं तरी आपलं तोंड उघडायचं नाही. जो कोणी तोंड उघडेल त्यांना मी फटके देणार, नाहीतर त्यांचं लग्नच होणार नाही. मग मुली घाबरते. त्या मुली म्हणतात, नाही, आज कुणीही बोलायचं नाही. पाहुणे घरी येतात. पाहुणे घरी येतात. पाहुणे आले, बसले. मुलगा समोर बसला, मुलगी आली, बसली. त्यासोबत ज्येष्ठ नागरिक. त्याने विचारलं, मुली तुझं नाव काय? तिने म्हणली, काय म्हणली ती? म्हणले, ते हसं काय? ते म्हणले, आज तिचा उपवास आहे. कसला उपवास आहे? ते म्हणले, तिचा न बोलण्याचा उपवास आहे. तिचं मौन आहे म्हटले. आज उपवासा दिवशी कोणाशी बोलत नाही. तुझं शिक्षण काय? ते म्हणली, ते म्हणजे काय? म्हणजे 12वी. 10 नंतर 2, 10 + 2 म्हणजे 12वी. बरं म्हणली, छान. स्वयंपाक बनवता येतो का? ते म्हणले, गाता येतं का? आज काय बनवलंय?
आज काय बनवलं म्हणलं तर तिला खूप असं म्हणजे भरून आलं तिला. ती म्हणजे आज खीर बनवले, खीर. काय बनवले? खीर बनवले, खीर. ते म्हणलं कोणी बनवले? ते म्हणले मी एकटीनेच बनवले. तर आतनं दोघी होती, त्यातले पळत आली. काय खोतं पोते मी बनवले खीर. काय म्हटली ती? बरं ह्यांचं सुरू होतं सगळं. तिसरी होती ती पळत आली. ती म्हणली आता पैसे बोंबयात. पप्पाने सांगितलं बोयाचं नाही, तू का बोई? ती म्हणली ही बोई म्हणून मी बोई, तू का बोई? ही बोई म्हणून बरं मी बोई. जर असं तोत्रं बोलणं असेल तर ह्या तोत्र्या बोलण्यासाठी पिंपळाचं पान हे खूप गुणकारी आहे. तुम्ही जर कोळी पिंपळाची पानं आणली, स्वच्छ धुतली, त्याचा रस काढायचा आणि प्यायला द्यायचा. याच्यामुळे स्मरणशक्ती वाढते, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो. तोत्रे बोलणे हा प्रकार बंद होतो. ज्या मुलांना पुढे जाऊन स्टेजवर बोलायचं आहे, ज्यांना भाषणं करायचे आहेत, ज्यांना व्याख्यान द्यायचे आहेत, अशा मुलांनी नियमित पिंपळाच्या पानाचा काढा घ्यायचा, जेणेकरून तुमचं बोलणं जे आहे ते स्पष्ट येतं. तुमची तेवढी स्मरणशक्ती वाढते, जेणेकरून एकदा एक पान वाचलं की जाऊन त्याच्यावर तुम्ही भाषण करू शकता. रात्री झोप व्यवस्थित येत नाही, ह्याच्यासाठी खसखस खूप गुणकारी आहे. 1 चमचा खसखस घ्यायची, चेचायची थोडीशी, त्यामध्ये पाव चमचा जायफळ टाकायचं, 1 कप दुधामध्ये टाका, उकळा, गाळून घेऊन प्या किंवा तसेच पिला तरी चालेल. झोप व्यवस्थित येते. तुम्ही जेवढ्या वनस्पती बघता, तुमच्या अवतीभोवती जेवढ्या वनस्पती आहेत, ह्या सर्व वनस्पती गुणकारी आहेत आणि सर्व वनस्पती औषधी याच्यामध्ये गुण आहेत. हे जो आडवाशोक आहे, हा आडवाशोक जर तुम्ही काढा करून पिलात तर लघवीच्या जेवढ्या समस्या आहेत त्या पूर्ण ठीक होतात. प्रोस्टेटची समस्या ठीक होते. प्रोस्टेटची समस्या ठीक करण्यासाठी हे खूप गुणकारी आहे. आपल्या घरामध्ये कॅन्सरसाठी 2-3 काय घरगुती उपाय सांगतो मी, जेणेकरून तो होऊच नाही म्हणून काय करता येईल आपल्याला. कॅन्सर होऊच नाही, बघा 2-3 गोष्टी आहेत. कॅन्सर होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, भूक लागल्यानंतर जेवण करायचं, झोप लागल्यानंतर झोपायचं, फक्त वर्गामध्ये नाही, घरी. तुम्ही जर रात्री जास्त वेळ जागरण करत असाल तर त्यामुळे तुमची काय होते, प्राण ऊर्जा नष्ट होते, प्राणशक्ती तुमची नष्ट होते. जशी प्रतिकारशक्ती आहे तशी प्राणशक्ती आहे, तुमची प्राणशक्ती नष्ट होते. रात्री किती नंतर? 10 नंतर बऱ्यापैकी जागरण जास्त करू नये. 10 नंतर जागायचं नाही. अभ्यास रात्री 10 करा, पहाटे लवकर उठा. पहाटे उठून जो अभ्यास करतो तो अभ्यास चांगला लक्षात राहतो मुलांच्या. स्मरणशक्ती वाढण्यासाठी मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, बरोबर आहे. आता कॅन्सरसाठी लक्षात ठेवा, आपल्याकडे जेवढ्या पालेभाज्या असतात, जेवढ्या पालेभाज्या, या सर्व पालेभाज्यामध्ये बऱ्यापैकी हराळी माहिती आहे सर्वांना, आपण गणपतीला वाहतो. या हराळीमध्ये क्लोरोफिल मोठ्या प्रमाणात असतं. हे क्लोरोफिल काय करतं, तुमच्या शरीरातील कचरा बाहेर काढून टाकतं आणि शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवतो. गणपती बसल्यानंतर उठेपर्यंत वर्षातून एकदा प्रसाद म्हणून सर्वांनी आघाडा आणि दुर्वा यांचा ज्यूस करायचा आणि प्रत्येकाने 2 टाईम घ्यायचा. तुम्ही घ्यायचा आणि घरच्यांनाही पाजायचा. त्यामुळे शरीरातील सर्व प्रकारचा कचरा निघून जातो. आपले जेवढे सण उत्सव आहेत, सर्व सण उत्सव, हे सर्व सण आणि उत्सव कशासाठी केलेले आहेत, आपण आनंदी राहावं, निरोगी राहावं, यासाठी हे सर्व सण आणि उत्सव केलेले आहेत. तुम्ही म्हणाल होळीत तर बोंबलायचं, त्यात कुठला सण उत्सव आला आहे? होळीमध्ये कोणती वनस्पती जाळता? होळीमध्ये वनस्पती जाळतो ना आपण, कोणती? एरंड असतं. तुम्ही एरंड जाळत नाही का? मग काय जाळता? गौरीसोबत एरंड जाळलं जातं. आता येणाऱ्या होळीमध्ये बघा, आता 3-4 महिन्यापूर्वी झाली, बोंबलून तरी घेतलं का नाही? हे एरंड आहे ना, हे एरंड काविळीसाठी खूप गुणकारी आहे. एरंडाची जर पानं घेतली, 2-3 पानं घ्यायची, स्वच्छ धुवायची, ज्यूस काढायचा अर्धा कप, सकाळी उपाशी पोटी प्यायचा, पोट व्यवस्थित साफ होतं आणि काविळीची समस्या 4-8 दिवसामध्ये निघून जाते. आपल्या शरीरामध्ये जसं आता 3-4 वेळा सांगितलं मी, शरीर शुद्धीसाठी काहीतरी करा, शरीर शुद्धीसाठी काहीतरी करा, बरोबर आहे.
जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर 3 प्रकारच्या शुद्धी असतात. किती प्रकारच्या? हे बोलायचं सर्वांनी. चला बटेबटे सावधान. हां, किती प्रकारची शुद्धी असतात? पहिली शुद्धी शरीर शुद्धी, दुसरी शुद्धी मन शुद्धी आणि तिसरी शुद्धी भावशुद्धी. बरं, आता भावशुद्धी करायची आहे, मन मोकळं करायचं आहे, मनाला तुमच्या आनंदी ठेवायचं आहे, ताणतणाव दूर करायचा आहे. काय केलं पाहिजे? बिनधास्त हसलं पाहिजे. हसल्यामुळं काय होतं? हसल्यामुळे तुमच्या शरीरात हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. हसल्यामुळे काय होतं? हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. तुम्हाला आता खोटं खोटं हसून काय उपयोग आहे? तुम्ही 3 वेळा जर खोटं खोटं हसला तर 4थ्या वेळेस तुम्ही खरं खरं हसणार. काय सांगतो मी? 3 वेळा जर खोटं खोटं हसला तर 4थ्या वेळेस तुमच्यातून ऑटोमॅटिक खरं खरं हसू बाहेर येतं. का? त्यावेळेस तुमच्या हॅपी हार्मोन्स जागृत झालेत ना. बँकेमध्ये जर 10 रुपये टाकले पुढच्या वर्षी गेला, व्याज म्हणून काय तर 11 रुपये भेटतील की आपल्याला, बरोबर आहे का नाही? तसे बॉडीमध्ये जे तुम्ही देता ते तुम्हाला बाहेर भेटतं. ट्राय करायचं का? बघायचं एकदा. हां चला. पण हे असं नाही हसायचं. असं पण नाही, बिनधास्त असं मोठ्याने हसायचं. असं हसायचं, ही छाती बिती अशी मोठी फुगली पाहिजे, पोटावरती असे गुदगुले झाले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आहे. हे आता नाही, थांबा. मी 1 म्हटल्यानंतर एकदा हसायचं. तयार आहेत का? तयार आहेत? 1 म्हटल्यानंतर एकदा हसायचं, 2 म्हटले की 2 वेळा, 3 म्हटले की 3 वेळा. सगळे चला बटे सावधान. हां, 1 2 3 चेहरे बघा एकमेकाचे. खरं किती जण लोक असतात बघा बरं. का? ते आतून तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. ताण तणाव दूर करण्यासाठी. हां चला झालं. तुमच्या शरीरातील ताण तणाव दूर करण्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये आपण हे वेगवेगळे थेरपी देतो हसण्याच्या आहे, ज्यामुळे लोक हसणं विसरून गेलेले आहेत. मग त्यांना खोटं खोटं हसावं लागतं, ज्यामुळे खरं खरं हसू बाहेर येतं. कसं हसावं लागतं? खोटं खोटं हसले खरं खरं बाहेर येतं. बिनधास्त बऱ्यापैकी. आता मुलं हसणं विसरले, आईवडील हसणं विसरले, ते मोबाईल घेतात एकटंच हसते. एकटंच. कशामुळे? मोबाईलमुळे. तुम्ही सर्वांसोबत हसलं पाहिजे, एकमेकाला जोक देऊन टाळ्या वाजवून हसलं पाहिजे, तर तुम्ही निरोगी राहू शकता, आनंदी राहू शकता. जो ताणतणाव आहे हा ताणतणाव दूर होतो. जेवढ्या लोकांना चेहऱ्याच्या समस्या आहेत, चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, काय सांगतो मी? लेकरा, ज्यांना पिंपल्स आहेत अशा लोकांनी 10 दिवसामध्ये एक प्रयोग करायचा. आरशात जायचं. कुठं? आरशा आत नाही जायचं, समोर उभं राहायचं आरशाच्या. आपला चेहरा व्यवस्थित बघायचा. आहा, काय जबरदस्त आहे म्हणायचा, काय जबरदस्त चेहरा आहे म्हणायचा. 10 दिवस करा, पिंपल्स कमी व्हायला लागतील. कशामुळे तसं? भरपूर लोक असे आहेत जे स्वतःचा चेहरा, स्वतःचं शरीर हे ॲक्सेप्टच करत नाहीत. जर तुम्हाला 3 मैत्रिणी आहेत, तुम्ही 2 मैत्रिणींसोबत छान छान बोलता आणि एका मैत्रिणीला हिडीस फिडीस करता. काय करता? मग ती मैत्रीण तुमच्यासोबत कशी करणार? हिडीस फिडीस करणार. फिडीस फिडीस नाही, हिडीस फिडीस करणार. मराठी व्याकरण कच्चं आहे काय तुमचं? तसं ज्या शरीराच्या अवयवाला तुम्ही प्रेम करत नाही, ज्या शरीराच्या अवयवाला तुम्ही हिडीस फिडीस करता, मग तो आजाराच्या स्वरूपाने तुम्हाला हिडीस फिडीस करतो. हे जे परमेश्वराने दिलेलं शरीर आहे हे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे? आनंदी राहणं गरजेचं आहे. आणि जेवढे तुमचे त्वचाविकार आहेत, ह्या सर्व प्रकारच्या त्वचाविकारामध्ये तुमचं पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. ज्याचं पोट साफ त्याचे 100 रोग माफ. ज्याचं पोट नाही साफ त्याचा एकही रोग नाही माफ. मग पोट साफ होण्यासाठी वेळेवर जेवण करायचं, अन्न चावून खायचं, आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करायचा, मॅगी बिगी यांना मागं सारायचं. पोट साफ झाल्यानं कोणते कोणते आजार ठीक होतात? सर्व आजार ठीक होतात, सर्वच आजार.
कसं असतं माहीत आहे का, भरपूर आजारी असे असतात, रोग असे असतात जे औषधांनी लवकर त्याला फरक पडत नसतो. मग कशाने फरक पडतो, तर तुमचं जे खाणंपिणं असतं, तुमचा जो आहार असतो, या आहारावर तुम्हाला गुण येत असतो. कॅन्सरसारखे जे विकार आहेत, शुगरसारखे जे विकार आहेत, थायरॉईडसारखे जे विकार आहेत, हे सर्व आजार बऱ्यापैकी तुमच्या लाईफस्टाईल, तुमचं खाणंपिणं, तुमचा आहार यावर ठीक होत असतात. थायरॉईडसाठी आपल्या घरामध्ये कोथिंबीर असते का नाही? असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये कोथिंबीर भेटत नाही? सर्व घरामध्ये कोथिंबीर असते. एक मूठभर कोथिंबीर घ्यायची, त्याचा ज्यूस काढायचा. ज्या व्यक्तीला थायरॉईड झालेला आहे अशा व्यक्तीला 1 कप ज्यूस कोथिंबीरचा रोज सकाळी प्यायला द्यायचा. किती दिवस द्यायचा? 1 महिना द्या, 2 महिने द्या. त्यानंतर थायरॉईड चेक करा. वजन कंट्रोलमध्ये येईल, चिडचिड करणं कंट्रोलमध्ये येतं, भीती वाटणं, धडधड, ह्या गोष्टी सर्व कंट्रोलमध्ये येतात. थायरॉईड कोथिंबीरनी कंट्रोलमध्ये राहतो. ज्यांना शुगरचा त्रास आहे, शुगरसाठी आपण सांगितलं, कॅन्सरसारखे आजार होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आपल्या आहारामध्ये असणं, लिंबूवर्गीय फळं आपल्या आहारामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती तेवढी चांगली होईल. आता उचकी लागली म्हणून आपण लगेच दवाखान्यात पळतो का नाही? काय लागली? उचकी. लोक दवाखान्यात येतात, डॉक्टर साहेब उचकी लागली. अहो काय ना, घरामध्ये टोमॅटो असतं, कापायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ किंवा काळी मिरी टाकायची, चावून खायचं, 2-3 मिनटामध्ये उचकी बंद होते. पोट फुगलं आहे, पोट गच्च झालं आहे. आपल्या घरामध्ये वेलची असते का नाही? वेलची, वेलदोडा. एक वेलदोडा जर चगळं तर पोट फुगले समस्या ठीक होते. एक वेलदोडा फक्त. दात दुखतो किंवा ढास लागते खोकल्याची, एक लवंग घ्यायची, चावायची, दाढेखाली ठेवायची, रस गिळायचा थोडा. भूक लागते, दातदुखी समस्या ठीक होते, खोकल्याची समस्या ठीक होते. असे भरपूर वेगवेगळे छोटे छोटे घरगुती उपाय करून आपण निरोगी आनंदी जीवन जगू शकतो. मी जे आरोग्याबद्दल माहिती सांगितली, ही सर्व माहिती व्यवस्थित ऐकून घेतली, आपली सेवा करण्याची संधी दिली, आपल्या शाळेचे शिक्षक, शिक्षकेतील कर्मचारी, सर्व विद्यार्थी या सर्वांना आपण सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यूट्यूबवरती जर तुम्ही जाऊन चेक केलं डॉक्टर सचिन मेटकरी, तर यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या आजारावर दिलेलं मार्गदर्शन आहे. आपल्या दवाखान्यामध्ये प्रत्येक पेशंटची नाडी पाहून उपचार केले जातात. आपली एक संस्था आहे, ज्या संस्थेतून हे सर्व काम चालतं. आपला दवाखाना जो आहे तो कृष्णा कॅनलवरती आहे.